संडे होता आणि यांचं मन झालं सी फूड खायचं. तर लालबागचं मासघर आम्ही कधीच ट्राय केलं नव्हतं, तर विचार केला की सी फूडसाठी ते फेमस आहे, तर आज मासघरला जाऊया. आज नेहमीपेक्षा रस्त्यावर गर्दी जास्त होती. हे म्हणाले नक्कीच देवाचं आगमन झालं असेल. जसं आम्ही मासघरच्या इकडे पोचलो तसं आम्हाला दिसलं देवाचं आगमन. किती भव्य दिव्य आणि सुंदर मूर्ती होती. मला तर आधी वाटलं चिंतामणीच आहे का, म्हणजे मूर्ती सेम होती पण हाईट थोडी कमी होती. तर हे बोलले की चिंतामणी नाहीये, चिंतामणीचं आगमन 17 ऑगस्टला आहे, आमच्या लोअर परेलच्या लाडक्याच्या आगमनासोबत. हा आमचा दुसरा गणपती. देवाचं दर्शन घेऊन आम्ही परत मागे गेलो मासघरमध्ये. तर 1 तासाची वेटिंग होती आणि आम्हाला खूप भूक लागली होती. तर आम्ही प्लॅन चेंज केला आणि पुढे निघालो. भायखळ्याच्या मासोळीचं नाव सुद्धा खूप ऐकून आता विचार केला तिकडे जाऊया. तर रस्त्यात आम्हाला खेतवाडीच्या राजाचं सुद्धा दर्शन झालं. खूप 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 छान वाटलं मला, म्हणजे असं वाटलं की दिवस सार्थक झाला. फायनली येऊन पोचलो मासोळीला. छोटंसं रेस्टॉरंट आहे. आम्ही सुरमई थाली आणि प्रॉन्स थाली ऑर्डर केली होती. ग्रेव्ही रस्सा तो होता ना, तो चांगला होता, तो मला आवडला. पण जी सुरमई होती ना ती एकदम बिलो ॲव्हरेज होती. ह्याच्यापेक्षा खूप भारी सुरमई मी फ्राय करते. आणि 700 रुपये पर प्लेट होतं. ह्यांनी प्रॉन्स मसाला मागवला होता, ब्लॅक मसाल्यामध्ये बनवलेलं कालवण. छान होतं, स्मोकी फ्लेवर येत होता. वडेसुद्धा खूप बिलो ॲव्हरेज होते, मला नाही आवडले. टोटल बिल 1500 अराउंड झाला, विच आय फील थोडा एक्सपेन्सिव्ह आहे. मी ह्याच्यापेक्षा बेटर सी फूड खाल्लं आहे. तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला नक्की सांगा. आय थिंक आजकाल जे व्लॉगर्स आहेत ना ते ओव्हर हाईप करून ठेवतात गोष्टी आणि आपण फसले जातो. कोणच ऑनेस्ट रिव्ह्यू